हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय वन मोर व्लॉग. सो हा व्लॉग आहे महाबळेश्वरचा. सो आम्ही गेलो होतो महाबळेश्वरला. सो हे जे मंदिर आहे कृष्णबाई टेम्पल, हे महाबळेश्वरचं जे मेन मंदिर आहे त्याच्यापासून ऑलमोस्ट 10 to 15 मिनिट्सवरतीच आहे. खूप छान आहे, नक्की व्हिजिट करा जर तुम्ही कधी महाबळेश्वर ट्रिप प्लॅन केली तर. आमची वन डे ट्रिपच होती, बट खूप छान होती. आम्ही वन डे रिटर्न आलो होतो मॉर्निंगला जाऊन. 7 to 8 o'clockपर्यंत आम्ही रिटर्न घरी गेलो होतो. सो पाहू शकता इथे खूप छान एन्व्हायरमेंट होतं. जे काही मंदिर आहे खूप छान आहे, खूप प्रसन्न वाटत होतं. ॲक्च्युली तिथे आतमध्ये अलाउड नव्हतं व्हिडिओज शूटिंगसाठी. सो फक्त बाहेरचं जे काही आहे ते मी घेतलेलं आहे. यू कॅन सी ऑल द थिंग्स. इथे आम्ही ऑलमोस्ट थोडा टाईम थांबलो आणि मग आम्ही पुढे गेलो. खूप छान वाटत होतं ॲक्च्युली तिथे, म्हणून आम्ही तिथे थोडा जास्त वेळ थांबलो होतो. इथे साईडला हा सीन पण खूप छान आहे, म्हणजे एकदम सायलन्स आहे त्या प्लेसवरती. तुम्ही जाऊ शकता, नक्की व्हिजिट करा तुम्ही. म्हणजे महादेव आणि त्यांच्यासमोर असं एकदम छान वाटत होतं. खूप पीस आहे तिथे. तुम्ही जाऊन नक्की जावा तिथे जेव्हाही महाबळेश्वरला तुम्ही व्हिजिट कराल. अँड देन थोडेफार फोटोज वगैरे घेऊन आपलं मॅन्डेटरी थिंग्स मग आम्ही तिथून रिटर्न निघालो. सो तिथून जेव्हा आम्ही रिटर्न जात होतो ना, तेव्हाही एकदम शांत प्लेस आहे ती. म्हणजे आधीमध्ये असं कोणाचाही आवाज नाही, काही नाही, एकदम शांत. म्हणजे महाबळेश्वर ही प्लेसच खूप पीस आणि सायलन्सची आहे. म्हणजे जितकं मी काही तिथे अनुभवलं ते मी सांगते तुम्हाला. खूप सायलन्स आहे तिथे. तुम्ही म्हणजे कोणत्याही पॉईंट्सलासुद्धा गेलात ना, सो तिथे तुम्हाला फक्त शांतता दिसेल. असं म्हणजे आपलं पुणे सिटी किंवा आपल्या सिटीजमध्ये कसं खूप जास्त वर्दळ असते, काम वगैरे असं खूप जास्त गोष्टी असतात. तसं तिथे नाही आहे, खूप सायलन्स आहे. तुम्ही ज्याही पॉईंटला तिथे जाल ना, सो तुम्ही पाहाल तिथे की खूप पीस मिळतं तिथं जाऊन. शांतता आहे एकदम. सो तिथून मग आम्ही इकडे आलो महाबळेश्वर टेम्पलला. तिथे ॲक्च्युली आम्ही आधीच इथून तिथे गेलो होतो. सो हे मी फक्त व्हिडिओ मी नंतर स्टार्ट केला ॲक्च्युली तिथे जाऊन, म्हणून मग मी म्हटलं थोडेफार क्लिप्स घेते मी तिथे जाऊन. सो मी फक्त हे क्लिप्स घेतले, नाहीतर आम्ही इथलं दर्शन झाल्यानंतर तिकडे गेलो होतो. सो पाहू शकता इथे खूप छान मंदिर आहे हे पण. फक्त आतमध्ये कुठेही शूट्स अलाउड नाही आहेत. सो मी कोणतेही शॉर्ट्स घेतलेले नाही आहेत आतमध्ये. सो तिथून आम्ही ॲक्च्युली बॅक साईडने आतमध्ये गेलो होतो. सो आम्ही परत तिथूनच बाहेर आलो. इथे पण खूप छान छान मंदिरं होती, लहान छोटी सॉरी प्लीज अंडरस्टँड, माझा फर्स्टच व्लॉग आहे, म्हणजे मी न्यू आहे यामध्ये. सो तिथून मग आम्ही ॲक्च्युली मॅपवरतीच फिरत होतो, आम्हाला काही जास्त माहीत नव्हतं तिकडचं. सो इथून आम्ही ॲक्च्युली एलिफंट पॉईंट ऑर समथिंग असं काहीतरी होतं गुगलला, बट तिथे काय आहे ना की मधनंच रेंज जाते. सो ज्यांना माहीत असेल त्यांना तुम्ही घेऊन जावा. ॲक्च्युली आम्ही इथे लोकेशन लावून गेलो आणि मधनंच फुल रेंज गेली होती. सो काहीच कळत नव्हतं कुठे जायचं. मग आम्ही तिथून रिटर्न येऊन मग वेण्णा लेकला थांबलो. सो इथे थांबलो आम्ही बराच वेळ. आणि छान आहे हे पण, वेण्णा लेक पण खूप छान आहे. इथे थांबलो आम्ही, थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही पुढे गेलो. म्हणजे महाबळेश्वर हे एन्जॉय करायचं, एन्जॉयसाठी भरपूर लोकं येतात, बट मला तिथे जाऊन पीस मिळालं. खूप शांतता आणि खूप छान वाटतं. असं म्हणजे आपली जी रोजची लाईफस्टाईल आहे त्याच्यापेक्षा खूप छान तिथे एकदम नॉर्मल वाटतं. असं काही घाई नाही, काय नाही, आणि जास्त आवाज नाही वगैरे. खूप छान आहे तिथे. मग आम्ही तिथून निघालो, म्हणजे बसलो होतो तिथे, बराच वेळ बसलो आम्ही तिथे पण. अँड थोडीफार मस्ती वगैरे केली आणि मग
आम्ही रिटर्न निघालो. सो ॲक्च्युली 2-3 पॉईंट्स होते जे आम्हाला म्हणजे आम्ही मॅपपेक्षा तिथे जे काही लोकल्स आहेत त्यांना विचारूनच आम्ही तिथे गेलो. सो इथे त्यांनी सांगितलं होतं आणि इथे कसं व्हायचं ना की आपण एक हाफ वेमध्ये जाऊस्तोपर्यंत आपल्याला असं वाटणार की बापरे इथे पुढे कोणच नाही आहे, मग आपण जाऊयात की नको. बट जेव्हा जेव्हा आपण असं पुढे जाईल की त्या पॉईंटच्या जवळ जात जाऊ ना, मग आपल्याला लोकं दिसायला लागतात. बट तोपर्यंत असं होतं बापरे आपण एकटेच चाललो की काय, इथे कोणच नाही आहे असं होतं तिथे. सो हे पाहू शकता तुम्ही, खूप छान आहे. इथे भरपूर पॉईंट्स होते, केट्स पॉईंट, इको पॉईंट समथिंग भरपूर होते इथे. म्हणजे एकाच प्लेसवरती आम्हाला भरपूर भेटले. सो आम्ही ते पाहत होतो सगळेच. असं तुम्ही बघू शकता हा इको पॉईंट आहे. बट काही असं फील नाही झालं. मी आवाज देऊन पाहिलं बट ते काही इको व्हॉईस झालेला नव्हता. हसत होतो आम्ही भरपूर तिने. सो हा केट्स पॉईंट ॲक्च्युली हा पॉईंट आहे ना, तो पुढे जाऊन कळलं आम्हाला की दुसऱ्या साईडने पाहिल्यावरती ते दिसतं. सो मी घेतली आहे आय गेस ती क्लिप. सो पुढे जाऊन मी दाखवेल तुम्हाला की हे कसं दिसतं म्हणून तो पॉईंट. मंकीज खूप सारे होते, खूप छान वाटत होतं तिथे. हा पहा, हा आहे तो पॉईंट, एलिफंट पॉईंट. हे ॲक्च्युली दमले होते खूप जास्त. ॲक्च्युली ट्रॅव्हलिंग डिस्टन्स खूप जास्त आहे म्हणून ते दमले होते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ॲक्च्युली हे प्लॅन नव्हतं लिंगमंगळा वॉटरफॉल. आम्हाला वाटलं जवळच असेल म्हणून आम्ही गेलो. बट हे जे काही आहे ना, हे मिनी वन होतं. जे काही मोठं होतं ते पुढे होतं आणि आमचं असं काही नव्हतं की तिथे वरतीपर्यंत जायचं. पण आम्ही असंच पाहिलं तर ते जे छोटं होतं हे खूपच लहान होतं. हा होता बघा तो वॉटरफॉल. आम्ही मग म्हटलो की आपण पुढे जाऊयात. मग आम्ही तिथून पुढे गेलो. विचारा कोणाला तरी. मग तिथून ॲक्च्युली खूप वरती होता. आम्हाला वाटलं जवळ असेल म्हणून आम्ही स्टार्ट केलं तिथून वरती जायला. पण ते ॲक्च्युली खूप जास्त लांब होतं. हे तुम्ही पुढे पाहालच. खूप दमलो होतो वरती जाऊस्तोपर्यंत. आणि ते यांच्यासाठी वर्थ इट पण नव्हतं. बट माझ्यासाठी होतं. मला आवडलं ते. जे काही वॉटरफॉल ॲक्च्युली आपल्या इथे कसं आहे, आपल्याला वॉटरफॉल्स खूप जवळनं पाहायची सवय आहे. बट तिथे आपल्याला एक पॉईंट आहे, तिथून फक्त आपल्याला ते वॉटरफॉल दिसणार असं होतं ते. बट छान होतं. हे दमले होते ॲक्च्युली कारण की इतक्या वरती घेऊन चालले होते मी त्यांना. सो पाहू शकता तुम्ही ब्लॉग एन्जॉय करताय नाही करताय आय डोंट नो. मला जसे क्लिप्स त्यावेळेस भेटले मी ते घेतलेले आहेत. सो इथे आम्ही वरती पोचलो होतो त्यावेळेस. हा पॉईंट आहे तो, इथून ते दिसत होता. छान वाटत होतं पण. तुमची फेवरेट प्लेस कोणती आहे हे पण तुम्ही मला कमेंट डाऊन करून नक्की सांगू शकता. आणि मी काय अजून इम्प्रूव्हमेंट्स करायला हवे तेही नक्की मला कमेंट डाऊन करा. हा माझं फर्स्ट एवर व्लॉग आहे. रॉ आहे, फुल फुटेज रॉ आहेत. असं काहीच नाही की मी त्याच्यात एडिटिंग काहीतरी केलं आहे आणि टाकलं, अजिबात नाही. सो त्याच्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डनला गेलो. तिथेही थोडंफार थांबलो थोडा वेळ आणि रिटर्न निघालो. सो तुम्ही मला नक्की कमेंट डाऊन करून सांगा की मी काय अजून कोणते व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील माझ्याकडून. म्हणजे काय टाईपचं कंटेंट तुम्हाला आवडेल ते कमेंट नक्की करून सांगा मला. तेच ना, इथे मॅप्रो गार्डनमध्ये चांगलं आहे, खूप छान आहे. तुम्ही नक्की तिथेही विजिट करू शकता जेव्हा केव्हा जाल तुम्ही तिकडे महाबळेश्वरला. लाईफ टाईम लक्षात राहणार. आमची ही फर्स्ट एवर ट्रिप होती. बट आम्हाला दोघांना पर्सनली परत जायला नाही आवडणार तिथे. इट्स म्हणजे वन टाईम ट्रिप ओनली की परत आम्ही महाबळेश्वरला परत नाही जाऊ असं आहे आमचं. सो तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. वन डेमध्ये भरपूर पॉईंट्स तुम्ही कवर करू शकता. असं नाही आहे की ते आपल्याला तिथे स्टेला जायला हवं किंवा काय. वन डेमध्ये भरपूर तिथे भरपूर गोष्टी आहेत की तुम्ही त्या एक्सप्लोअर करू शकता.
सो रिटर्न आलो. थोडंफार डिनरचा टाईम लंचचा टाईम ऑलरेडी होऊन गेला होता. 6 o'clockला आम्ही इथे होतो. थोडंफार खाल्लं, चहा पिला अँड देन आम्ही आमचा प्रवास संपला. थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज.